आपल्या मुंबई आणि पुण्यापासून जवळच गोव्याचा फील जिथे घ्यायचा असतो तिथे लोकांच्या नजरेत एकच नाव येतं, ते म्हणजे अलिबाग। आणि अलिबागमधला सगळ्यात नावाजलेला बीच म्हणजे नागाव। आपलं भारतीय भ्रमण मंडळ या आधीही नागाव बीचवर आलेलं आणि खूप सारे व्हिडिओज बनवलेत। म्हणजे नागावमध्ये येऊन आपण काय काय करू शकतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर भारतीय भ्रमण मंडळ या चॅनलवर या आधी जे व्हिडिओज टाकले आहेत ते नक्की बघा। आणि भारतीय भ्रमण मंडळ पुन्हा एकदा आलं आहे नागावमध्ये। तर यावेळी यासाठी कारण नागावमध्ये एक सुंदरशी जागा आम्ही शोधून काढली आहे, त्याचं नाव आहे नागावची वाडी। नागावची वाडी रोडलगतच आहे आणि इथे सुटसुटीत पार्किंगची सोय आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःची गाडी घेऊन आलात तर पार्किंगची सुविधा योग्यरित्या उपलब्ध होते। मी खरं तर गेट म्हटलेलं पण याचा एंट्रन्स इतका सुंदर आहे, अगदी कोकणातले दरवाजे जसे असतात तसंच। या आल्यावरती समोरच स्वामींचा सुंदर फोटो आहे आणि कोकणात जसं लाकडाची मंदिरं असतात तसं इथेही आपल्याला बघायला मिळतंय। तर आता आल्या आल्या स्वामींचं दर्शन घेतलंय, आता आपण बघूया आतमध्ये हे रिसॉर्ट कसं आहे ते। स्वामींच्या मंदिरापुढेच थोड्या अंतरावर लहान मुलांसाठी खेळण्याचे ठिकाण आहे, जिथे घसरगुंडी, झोपाळा, सीसॉ असे गेम्स आपल्याला पाहायला मिळतात। आजकाल कुठेही गेलं की फोटो काढण्यासाठी एक जागा बनवलेली असते, ज्याला आपण फोटो पॉइंट असं म्हणतो। इथेही अशी बैलगाडी ठेवलेली आहे, ज्यावर बसून आपण मस्त फोटोज काढू शकतो। फोटो काढण्यासाठी उत्तम प्लेस। विंटेज फील देणारी ही बैलगाडी हे इथलं खास आकर्षण आहे असं म्हणायला हरकत नाही। नागावच्या वाडीत आत आल्यावरती सर्वत्र हिरवाई बघून आपण एखाद्या फॉरेस्ट ट्रेचा अनुभव घेणार आहोत याचा अंदाज येतोच। अक्षरशः सगळीकडे घनदाट झाडी झुडपं आहेत, लहान मोठ्या झाडांच्या कुशीत इथे स्टे उपलब्ध आहेत आणि सोबतच पक्ष्यांची किलबिल देखील आहे। कोणत्या बाजूने कोणता पक्षी साथ घालतोय हे शोधण्यात इथे निवांत वेळ जातो आणि निसर्गाच्या सानिध्यात इथला स्टे अविस्मरणीय होऊन जातो। सुरुवातीलाच हे जे कॉटेजेस दिसत आहेत ते आहेत डिलक्स कॉटेजेस। इथे वीकेंड आणि वीकडेजनुसार रेट्स वेगवेगळे आहेत। वीकेंडला 7,000 रुपये आणि वीकडेला 6,000 रुपये पर नाईट असा इथला रेट आहे। कोकणातल्या वाड्यांमध्ये आपल्याला प्रत्येक वाडीची एक विहीर बघायला मिळते
तर तीच कॉन्सेप्टवरती इथे सुद्धा एक छानशी विहीर आहे. कोकणातल्या संस्कृतीला आधुनिकतेची जोडही आपल्याला इथे बघायला मिळते. ते म्हणजे इथे स्विमिंग पूलची सुविधा देखील आहे आणि म्हणजे जास्त मोठाही नाही आणि लहानही नाही, पण पुरेसा असा मस्त स्विमिंग पूल पण आहे. आता एप्रिलचा महिना सुरू आहे आणि मला आता सगळ्यात जास्त आनंद एक गोष्ट बघून झाला, ते म्हणजे कॅमेराच्या पाठीमागेच एक झाड आहे आणि त्याला मस्त फणस लागले आहेत. सो सीझनल फ्रूटही इथे एन्जॉय करता येईल. खूप मस्त गोष्ट आहे. कोकणातलं सीझनल फ्रूट म्हणजे फणसाचं झाड तर तुम्ही बघितलंच. तुम्ही कोकणातले आहात का आणि असाल नसाल तरी काही वांदे नाही, पण तुम्हाला कापा फणस आवडतो की बरका फणस हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. पाठी सुंदरसं पोस्टर बघून तर तुम्हाला कळालंच असेल की आपण अलिबागमध्ये आहोत आणि सी फूड मस्तपैकी एन्जॉय करता येणार आहे. तर इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही प्रकारचं खाद्यपदार्थ आपल्याला मिळणार आणि ते अर्थातच अलिबागमध्ये असल्यामुळे कोकणी पद्धतीचं जेवण आणि सुंदर असा नाश्ताही इथे अवेलेबल असतो. पाठीमागे दोन सुंदर असे लाकडाचे वुडन कॉटेज आपल्याला दिसत आहेत. तर या आधी आपण जे बघितले ते इथले डिलक्स कॉटेजेस आहेत आणि हे पाठी इथे दोनच वुडन कॉटेजेस आहेत. तर त्या कॉटेजमध्ये आम्ही आता राहिलो आहोत 2 दिवसासाठी. तर आता आपण कॉटेजची एक टूर करूया. डिलक्स कॉटेजेसपासूनच थोडं पुढे गेलं की 2 वुडन कॉटेजेस आहेत. हेही इथलं एक खास आकर्षणच म्हणावं लागेल. प्रशस्त 2 बेडरूम आणि लिव्हिंग एरिया असलेले हे कॉटेजेस संपूर्ण लाकडाने बनवलेले आहेत. इथेही वीकेंड आणि वीकडेजचा रेट वेगळा वेगळा आहे. वीकेंडला 6,000 रुपये आणि वीकडेजला 5,000 रुपये पर नाईट अशी इथली किंमत आहे.
दाट वृक्षांचा परिसर, लहान मोठी रोपटी, पक्ष्यांची किलबिल, या साऱ्याला आणखी एका गोष्टीने सौंदर्याची सोबत आहे हे इथे पाहायला मिळतं. ते म्हणजे इथली सुंदर सुंदर फुलझाडं. रंगीबिरंगी फुलं आपलं लक्ष वेधून घेतात. रिसॉर्टच्या परिसरात इतकी वेगवेगळी फुलं आहेत. झाडा पाना फुलांच्या सानिध्यातला हा नागावच्या वाडीतला स्टे. या नागावच्या वाडीमध्ये आणखीन काही नवीन गोष्टी ॲड होताना आपण बघतोय आणि ते सुंदर असे आणखी इनोव्हेटिव्ह कॉटेजेस आहेत. म्हणजे आपण सहसा असे कॉटेजेस बघत नाही कोकण साईडमध्ये, तर तेही आता ॲड होत आहे. तर पुढच्या एकाच वर्षात नागावची वाडी आणखी सुंदर होणार आहे आणि अप्रतिम राहण्याची सोय आणि खाण्याची सोय इथे असणार आहे, यात बिलकुल शंका नाही आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही नागावची वाडी यांची वेबसाईट मी टाकते, तर लिंकवर नक्की जा आणि नागावची वाडी हे एक्झॅक्ट ठिकाण कसं आहे, किती छान आहे हे इथे आल्याशिवाय कळणार नाही. आणि पुढच्या एकाच वर्षात तर अजून छान छान इनोव्हेटिव्ह गोष्टी इथे बघायला मिळतील. तर अलिबागमधलं सगळ्यात सुंदर असं प्लेस नागावची वाडी इथे आवर्जून भेट द्या. 2 दिवसाच्या अविस्मरणीय अनुभवासोबत आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणाहून. भारतीय भ्रमण मंडळ आपले आभारी आहे.